प्रूव्ह द फॉलोइंग मधलं 6th क्वेश्चन. कॉस थिटा प्लस साइन 270 प्लस थिटा मायनस साइन 270 मायनस थिटा प्लस कॉस 180 डिग्री प्लस थिटा इक्वल टू 0. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS. तर LHS साइड आपण सॉल्व करून घेऊ. LHS साइड कॉस थिटा प्लस साइन 270 डिग्री प्लस थिटा मायनस साइन 270 मायनस थिटा प्लस कॉस 180 प्लस थिटा. आता इथे कॉस थिटा तसंच ठेवू. कॉस थिटा प्लस साइन 270 डिग्री प्लस थिटा म्हणजे काय, तर साइन 270 डिग्री मीन्स 3 पाय डिवाइडेड बाय 2. 3 पाय डिवाइडेड बाय 2 प्लस थीटा पाय इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 2 मीन्स 270 डिग्री. 90 डिग्री इंटू 3 मीन्स 270 डिग्री. आता हे आलेड अँगल्स झालेले आहेत आणि ते n इक्वल टू 3 आहे अँड 3 इज ऑड नंबर, विषम संख्या आहे. तर यापैकी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, वेन n इज ऑड, म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे कॉसचं साइन झालेलं आहे, मग इथे साइनचं काय होणार आहे, कॉस होणार आहे. कॉस प्लस मायनस कॉस थिटा. प्लस मायनस साइन कशावर डिपेंड आहे, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंटवर मध्ये आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर साइन 3 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे 270 प्लस थिटा म्हणजे हा अँगल आहे 4th क्वाड्रंटला. आणि 4th क्वाड्रंटला आपल्याला साइन बघायचं, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. नाउ साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट and all numbers on y axis here negative. Therefore sign in 4th quadrant is negative. The sign निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला साइन ही निगेटिव्ह घ्यायची. साइन 270 प्लस थीटा, दिस अँगल लाइज इन 4th quadrant and in 4th quadrant साइन इज निगेटिव्ह. therefore टेक हियर निगेटिव्ह साइन. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून वेन n इक्वल टू ऑड देन साइन थिटा, इथे आपल्याला कॉस थिटा घ्यायचा आहे. कॉस थिटा साइनचं कॉस होणार. आता इथे लिहू आपण. इथे प्लसच्या ऐवजी आता इथे आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मायनस कॉस थिटा. आता ह्याची व्हॅल्यू काढू आपण. टू 270 मायनस थिटा मीन्स 3 पाय अपॉन 2 मायनस थिटा. आता इथे परत n इक्वल टू 3 आहे. n इज इक्वल टू 3 अँड 3 इज ऑड नंबर. देअरफॉर प्लस मायनस कॉस थिटा होणार. प्लस मायनस साइन ही क्वाड्रंटवर डिपेंड आहे की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे. आता साइन 3 पाय मायनस थिटा मीन्स 270 मायनस थिटा मीन्स 3rd क्वाड्रंटला हा अँगल आहे. आणि इथे साइन बघायचं आहे आपल्याला, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आता ह्या क्वाड्रंटला 3rd क्वाड्रंटला साइन मीन्स व्हॉट, वाय कोऑर्डिनेट आणि ऑल नंबर्स ऑन वाय ऍक्सिस आर हियर निगेटिव्ह. देअरफॉर टेक हियर निगेटिव्ह साइन. अरे इथे बाहेर इथे निगेटिव्ह आहे आणि परत ह्याची व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह कॉस थिटा आलेली आहे. निगेटिव्ह कॉस थिटा. कॉस 180 प्लस थीटा. कॉस 180 डिग्री प्लस थीटा. 180 मीन्स पाय. पाय प्लस थीटा. आता इथे हे आलेड अँगल्स झालेले आहेत. इथे n इक्वल टू 2 असणार आहे अँड 2 इज हियर इव्हन नंबर. आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉसचं कॉसच राहिले, इथे सुद्धा कॉसचं कॉसच होणार आहे. कॉस थिटा प्लस मायनस कॉस थिटा होणार आहे. प्लस मायनस साइन डिपेंड अपॉन क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाइज. आता कॉस 180 प्लस थिटा हा कोणत्या क्वाड्रंटला येणार आहे, तर 3rd क्वाड्रंटलाच येणार आहे. 180 प्लस थिटा
and cos means what? By definition x coordinate, and in third quadrant all numbers on x axis are negative. इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत, त्याच्यामुळे इथे आपण निगेटिव्ह घ्यायचे, निगेटिव्ह कॉस थिटा. मग इथे लिहायचंय निगेटिव्ह कॉस थिटा. आता ह्याच्यातल्या कोणत्या कोणत्या टर्म्स कट होतात ते बघायचे. कॉस थिटा मायनस कॉस थिटा, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह कॉस थिटा अँड निगेटिव्ह कॉस थिटा. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. इथे 0 उत्तर आले, इथे पण 0 उत्तर आले, इक्वल टू 0 अँड इट इज इक्वल टू RHS साइड ऑफ द इक्वेशन. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. इथे आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.